हे फक्त निवडणूक समोर आली आणि मला नगरसेवक व्हायचंय म्हणून या कामांचा झपाटा लागलेला आहे का? माझे चुलते कैलासवासी विलास बोबारेटे हं. यांनी 1985 सालापासून कर्वेनगरमध्ये काम केलेले. पहिली इलेक्शन त्यांनी त्यावेळेस लढली. त्यांनी जो जेवढा विकास केला होता तेवढ्या विकासावरती सीमित राहिले असं काय असा प्रश्न मला सगळ्यात पहिला पडतो. 20% राजकारण, 80% समाजकारण. बरं. हे त्यांनी मला पहिल्यापासून शिकवण दिली. तर तिथं साधं एक छोटंसं गार्डन नाहीये आपल्या भागाला. मग 20 वर्षामध्ये तुम्ही केलं तरी काय नक्की मग? हा प्रश्न माझ्यासारख्या युवकाला पडतो. राजाराम पूल ते वारजे झाकात नाक्यापर्यंत जो रस्ता आहे, डीपी रस्ता 100 फुटी, आज 20 वर्ष झालं प्रलंबित आहे. ज्या मूळ गरजा आहेत लोकांना, ज्या प्रभागाला मूळ गरजा आहेत ते तुम्हाला देता येता नाही येत आत्ताच्या घडीला. जनतेने यावेळेस जर कौल दिला, आशीर्वाद दिला तर मी तो प्रश्न नक्कीच मार्गी लावू शकतो. लोकांनी तुम्हालाच निवडून का द्यावं? काय असं काय केलंय तुम्ही की तुमच्याकडे पाहून लोकांनी तुम्हाला निवडून द्यावं? माझ्या स्वतःच्या जागेतनं 12 फुटी रस्ता दिला. जर मला संधी दिली तर मी सगळ्यात पहिलं काम करणार तर ते प्रॉपर्टी कार्डचं त्यांचं काम करणार. सिंहगड रोड तुम्ही सारखा सिंहगड उड्डाणपूल बघा, एका वर्षाच्या आतमध्ये पूर्ण झालेला आहे. आणि आपल्या कर्वेनगरचा ब्रिजला 15 वर्ष लागली. हे लोकप्रतिनिधींचे काय काय बिल्डरवरती आशीर्वाद आहेत असं म्हणावं लागेल. मी पैसे कमवायला राजकारणात आलेलो नाही. मी समाजकार्य करायला राजकारणात आलेलो. त्या माणसाचं घर स्वतः जाऊन तिथं सॅनिटायझेशन करणे आणि नंतर त्या माणसाला त्या घरामध्ये घेणे, इथपर्यंत आम्ही त्या रस्त्यावरती जीवाची पर्वा न करता अनेक कार्यकर्ते होते माझ्यासोबत. मी एकटा नाही. मी पैसे कमवायला नाही राजकारणात आलेलो, मला समाजकारण करायचंय. समाजकारण करायचं तर राजकारणात का? स्थानिक सत्ताधारी लोक आहेत ते काय करताना दिसत नाही जास्त एवढं. कधी कधी राग येतो यांचा, पण म्हणून आबा आपण युवक म्हणून आपल्याला त्या ठिकाणी जाणं. नमस्कार, मी किरण निंबोरे. वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. खरं तर महानगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणजे जवळपास 3 वर्षापूर्वी निवडणुका होणं अपेक्षित होतं, परंतु त्या झाल्या नाहीत. आता निवडणुका झाल्यात आणि प्रत्येक ठिकाणी जशी लगीनघाई असते तशी निवडणुकांची ही लगीनघाई सुरू झालेली आहे. आणि याच्यातून ज्यावेळेस जे इच्छुक उमेदवार आहेत यांची भाषणं असतील, यांचे व्हिडिओ असतील, याच्यातून किती अडचणी आहेत आणि किती अडचणींना महानगरपालिका सामोऱ्या जात आहेत, किंवा आता आपण पुणे महानगरपालिकेमध्ये बसलोय तर आपण पुणे महानगरपालिकेविषयी बोलू. किती अडचणींना पुण्यातले नागरिक सामोरे जात आहेत ह्याचा पाढाच वाचला जातोय. वेगवेगळे इच्छुक नगरसेवक आहेत, आजी-माजी नगरसेवक आहेत, किंवा इतर राजकीय लोकप्रतिनिधी आहेत, हे अडचणींचा पाढा वाचताना दिसत आहेत. तसंच कर्वेनगर हा जो प्रभाग आहे, या कर्वेनगर प्रभागामध्ये देखील रस्त्याचा प्रश्न आहे, ट्रॅफिकचा प्रश्न आहे, उड्डाणपुलाचा प्रश्न आहे, इतर गटारींचे प्रश्न असतील, स्वच्छतेचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, अनेक प्रश्नांवरती वेगवेगळ्या ठिकाणावरून ऐकायला भेटते. आज आपल्यासोबत वास्तव कट्ट्यावरती या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभेचे अध्यक्ष माननीय श्री मोहित आबा बराटे साहेब आपल्यासोबत आहेत. मोहित सर, आपलं वास्तव कट्ट्यावरती खूप खूप स्वागत. खरं तर निवडणुका सुरू झाल्यात आणि ज्यावेळेस मी तुमच्याविषयी माहिती घेत होतो त्यावेळेस एक लक्षात आलं की एक युवा नेतृत्व कोथरूडमध्ये काहीतरी काम करताना दिसतंय. वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही तुमचं नाव वाचत असतो आणि वेगवेगळी कामं तुमची पाहत असतो. परंतु आज आम्ही पाहतोय की एकतर खूप प्रतीक्षेनंतर निवडणुका आल्यात आणि युवक चेहरे खूप इच्छुक आहेत. आणि तुम्ही तर राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहात, कोथरूड विधानसभेचे तुम्ही युवकचे अध्यक्ष आहात. तुमच्याकडेही एक अपेक्षेने लोक पाहत आहेत, कर्वेनगरमधली किंवा तुमच्या प्रभागामधली लोक अपेक्षेने पाहत आहेत की भविष्यामध्ये काहीतरी कर्वेनगरला एक सुखाचे दिवस पाहायला मिळतील. आत्ता दुःखात आहे असं मी म्हणणार नाही, परंतु एकंदरीत समस्या ज्या पाहिल्या जातात किंवा समस्या ज्या ऐकायला येतात त्याच्यातून तर हे लक्षात येतं की कुठंतरी कर्वेनगरला समस्यांनी ग्रासलेलं आहे. आज तुम्ही कर्वेनगरमध्ये कामं करताय, परंतु बऱ्याच वेळा असं पाहायला भेटतं की ज्यावेळेस एखादा नगरसेवक असतो तो निवडून आल्याच्या नंतर बऱ्याच वेळा असं होतं की ते पुढचे 5 वर्ष तिकडे फिरकत नाहीत. असं मी नाही, बऱ्याच लोकांच्या तोंडून हे ऐकायला भेटतं. तुम्ही देखील आत्ता कामं करताय. हे फक्त निवडणूक समोर आली आणि मला नगरसेवक व्हायचंय म्हणून या कामांचा झपाटा लागलेला आहे का? मुळीच नाही. खरं तर
तुम्ही जो प्रश्न विचारला की निवडणूक आली म्हणून तू काम करतोय का? तर मला सांगायला आवडेल की माझे चुलते कैलासवासी विलास बोबाराटे हं. यांनी 1985 सालापासून कर्वेनगरमध्ये काम केलेलं आहे. पहिली इलेक्शन त्यांनी त्यावेळेस लढली. बरं. कर्वेनगर हे माझं मूळ गाव आहे. हं. प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या देशाचा प्रत्येकाला अभिमान असतो, शहराचा असतो, गावाचा असतो. प्रत्येकाला आपल्या गावासाठी तळमळ असते. बरोबर. तशी मला माझ्या कर्वेनगरसाठी एक तळमळ आहे की अच्छा. त्यांनी जे 1985 सालापासून काम केलं. बाबा 1985 सालात ते नानासाहेब बराटे ते आमचे मार्गदर्शक होते. त्यांच्यासोबत त्यांची लढत झाली. हं. राजकारणाचा भाग सोडा. हेतू हाच होता की कर्वेनगरचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. बरोबर. नानासाहेबांनी अतिशय उत्तमरित्या कर्वेनगरचे रस्ते असतील, ड्रेनेजच्या समस्या असतील, लाईटच्या समस्या असेल, अजून स्त्री शिक्षण संस्था आपल्या कर्वेनगर भागाला विशेष योगदान आहे. म्हणजे महर्षी कर्वेंसारखे चरण आपल्या भागाला लागलेले. बरोबर. महिला सुरक्षा असेल, अतिशय योग्यरित्या नानासाहेबांनी त्यांच्या काळामध्ये त्यांनी ते हाताळलं. त्याबद्दल त्यांच्याबरोबर मला वाटतं कांताप्पा बराटे होते, पोपटराव फेंगसे होते. आमचे चुलतेही त्यांच्यासोबत विरोधक जरी असले तरी सुद्धा आग्रहाने कर्वेनगरसाठी तळमळ असल्यामुळं ते विकासाला साथ देत असायचे. हीच विचारसरणी पुढे घेऊन मी चालणारा एक कार्यकर्ता आहे. भाऊंनी जे मला शिकवलं की बा आपण समाजासाठी आपण देणं लागतो ते आपण दिलं पाहिजे. लोकांमध्ये जाऊन लोकांच्या समस्या सोडवता आल्या तर सोडवल्याच पाहिजेत आणि आपल्याकडं देवाने दिलेलं आहे तर आपण ते केलंच पाहिजे. बरोबर. पण आज सध्याची परिस्थिती अशी आहे. 1985 सालापासून पुढे येतो मी थोडं. जवळपास 2002-3 इलेक्शन झाली. तर त्यावेळेसपर्यंत नानासाहेब त्यावेळेस पडले. बरं. त्यानंतर त्यांनी जेवढा विकास केला होता तेवढ्या विकासावरती सीमित राहिले असं काय मला असा प्रश्न मला सगळ्यात पहिला पडतो. मी कर्वेनगर माझं मूळ गाव असल्यामुळे मी सोसायटीत राहिलो होतो. माझं पिंड हे सामाजिक कार्यासाठीच आहे. 20% राजकारण, 80% समाजकारण. बरं. हे त्यांनी मला पहिल्यापासून शिकवण दिली. तर बाबा मी कर्वेनगरमध्ये फिरत असताना मला वेळोवेळी जाणवतं की बाबा आपलं कर्वेनगर इतर प्रभागांपेक्षा कमी का पडतंय? तर कुठं सत्ताधारी लोकांनी त्यांना निवडून दिलं त्यांचं दुर्लक्ष होतंय का काय? असा माझ्यासारखा एका युवकाला प्रश्न पडतो. बरं. म्हणून मी त्या दिशेने वाटचाल करतोय की आता जर लोकांना त्यांचं स्वप्न साच्यात आणायचं असेल आणि कर्वेनगरचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर कुठेतरी नवीन विचारांना त्यांनी बदल घडवून द्यावा एवढीच आशा करतो. बरोबर. पण तुम्ही सांगितलं की 1985 नंतर 2002-3 पर्यंत त्यानंतर बदलले, नगरसेवक बदलले. आणि तुमच्या बोलण्यातून हेही आलं की तुम्हाला तसा प्रश्न पडला की 1985ला पाहिलेलं स्वप्न किंवा 1985ला झालेली कामं त्याच्यानंतर आजतागायत वेगळी कामच झाली नाहीत असं तुम्हाला म्हणायचंय का? हो, बरोबर आहे ना. आज जर तुम्ही रस्त्यांची परिस्थिती पाहिली, डीपी रस्ता राजाराम पूल ते वारजे झाकात नाक्यापर्यंत जो रस्ता आहे डीपी रस्ता 100 फुटी आज 20 वर्ष झालं प्रलंबित आहे. प्रलंबित म्हणजे तो रस्ताच तिथं जरी प्लॅन असला तरी तो रस्ता जागेवरती नाहीये. तुम्ही स्वतः येऊन बघू शकता. नाही, माहिती आहे मला तो, पण का नाहीये? कारण की तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांसोबत आपले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं कॉन्व्हर्सेशन कुठं कमी पडतंय का काय हा देखील त्याच्या मागचं विचार केला पाहिजे. जमीन ग्रहण करण्यासाठी बर हे कमी पडतात का काय? स्थानिक नगरसेवक आता जे लोकप्रतिनिधी म्हणून वावरतात ते कमी पडतात का काय? आज वरच्या वनदेवीपासून जर तुम्ही बघितलं, आज वनदेवी सारखं एवढं सुंदर टेकडी आपल्या कर्वेनगरला लाभलेली आहे तर तिथं साधं एक छोटंसं गार्डन नाहीये आपल्या भागाला. मग 20 वर्षामध्ये तुम्ही केलं तरी काय नक्की? मग बरोबर, प्रश्न पडणं साहजिक हा आहे. प्रश्न माझ्यासारख्या युवकाला पडतो. यांनी 20-25 वर्षामध्ये यांच्याकडे सत्ता एवढे सांगतात की अभिमानाने सांगतात की आम्ही एवढी कामं केली, हे आमचं अभिमानाचं कार्य.
तर मग तुम्हाला हे प्रश्न का सोडवता नाही आले? बरोबर. ज्या मूळ गरजा आहेत लोकांना, ज्या प्रभागाला मूळ गरजा आहेत ते तुम्हाला देता येता नाही येत आत्ताच्या घडीला. तर ते काय होतंय असं? स्थानिक शेतकऱ्यांना तुम्ही सहमतीत घ्या ना, की का तुमचं का अडचण येते, का तुम्ही रस्त्याला देत नाही जागा, हे विचारणा केली पाहिजे आणि ते मी सोडवू शकतो. जर मला जनतेने यावेळेस जर कौल दिला, आशीर्वाद दिला, तर मी तो प्रश्न नक्कीच मार्गी लावू शकतो. क्या बात आहे. म्हणजे एका बाजूला आपण पाहतो की समृद्धीसारखा महामार्ग महामार्ग बनतो बनतो. आणि सत्ताधारीतच आहेत ना हे पक्ष सुद्धा, हे जे लोकप्रतिनिधी आहेत ते सुद्धा. बरोबर. पण आता एकतर तुम्ही सांगितलं की 1985 ला तुमच्या चुलत्यांनी जी कामं केली त्याच्यावरती आजपर्यंत करीमनगर चाललंय असं आपण गृहीत धरू. नाही, माझ्या चुलत्यांनी म्हणण्यापेक्षा सर्व हा, आले तेच, पण कुणीतरी एक प्रतिनिधी असतो. प्रतिनिधी म्हणजे आज जरी महाराष्ट्रामध्ये सरकार महायुतीचं असलं तरी फडणवीस सरकार म्हणलं जातं. बरोबर. कुठली तरी एक व्यक्ती असते की बरोबर, त्या बरोबर. व्यक्तीच्या मार्फत ते चालवलं जातं. तसं तुमच्या चुलत्यांनी असं मी म्हणतो. बरोबर. तर त्यानं आता तुम्ही आज अपेक्षेने एक युवा चेहरा म्हणून समोर येत आहे, तुम्ही कामं करताय, पण का म्हणजे लोकांनी तुम्हालाच निवडून का द्यावं? काय असं काय केलंय तुम्ही की तुमच्याकडे पाहून लोकांनी तुम्हाला निवडून द्यावं? मला निवडून द्या असं मी म्हणत नाही. हा प्रश्न खरं तर गुहान प्रश्न आहे माझ्यासाठी. मला त्यांना एवढंच विचारायचं की त्यांनी ज्यांना निवडून दिलं किंवा त्यांनी त्या लोकांसाठी काय केलं, आपल्या गरजूवंतांसाठी ते किती वेळा त्या ठिकाणी उपस्थित होते. आज कर्वेनगरमध्ये पाहायला गेलं तर 2 मोठे, म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला हादरवेल असे प्रसंग घडलेले आहेत. आपल्या पेहेलगाम हल्लामधला आमचेच कर्वेनगरमधले रहिवासी गोविंद जगदाळे यांचे बंधू दहशतवादी हल्ल्यामध्ये त्यांचं दुःखद निधन झालं. फक्त सात्वन करायला ते तिथं आले होते सगळे. बरं. मी म्हणत नाही त्यांनी केलं नाही, त्यांनी केलं. तर त्यावेळेस ते काय चर्चा करत होते तिथं आवारात बसताना, मी स्वतः तिथं उपस्थित होतो त्यामुळे मी बोलतोय. आणि त्यावेळेस ते विषय काढत होते. माई मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जेव्हा आमच्या मीनाक्षीताई भिशे यांचा दुर्दैवी त्यांना ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे त्यांचं देखील निधन झालं. बरोबर. तर तो विषयावरती त्या विषयावरती त्या हॉस्पिटलची बाजू मांडत होते की आपण लोकप्रतिनिधी आहोत याची तरी त्यांना जाणीव आहे का नाही. म्हणजे आपण लोकप्रतिनिधी आहोत की आपण एक कॉन्ट्रॅक्टदार आहोत. मला हा प्रश्न पडतो कधी कधी. बरोबर. असं ते काय, मला कुणाचा विरोध करायचा नाहीये. पण याबरोबर तुम्ही काय काय कामं केली आतापर्यंत? जसे माझे चुलते कार्यरत होते, त्यांनी स्वतःच्या जागेतनं, मालकी जागेतनं जानकी नर्सिंग होम ते गल्ली क्रमांक 1 पर्यंत स्वतःच्या जागेतनं रस्ता खुला करून दिला. स्वतःच्या जागेतनं म्हणजे? स्वतःच्या सातबाऱ्यावरच्या असलेल्या जागेतनं आणि लोकांकडनं खरेदी करून विना मोबदला नागरिकांसाठी रस्ता उपलब्ध करून दिला. क्या बात आहे. एका बाजूला तो 100 फुटी रस्ता करण्यासाठी नागरिक जागा देत नाही सरकारला आणि तुम्ही स्वतःची जागा देऊन रस्ता केला. त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून आज मी विठ्ठल मंदिर कुलश्री कॉलनीमध्ये माझ्या स्वतःच्या जागेतनं 12 फुटी रस्ता दिला. क्या बात आहे. म्हणजे हे देण्याचं मागचं कारण की आपल्यामुळे कोणाला त्रास होता कामा नये, हीच भावना आहे आमची. बाकी काय जास्त काय हे नाही की त्यांनाही विरोध करून मला मोठं व्हायचं नाहीये. ते पण आहेतच, म्हणजे ह्याच्यातलेच आहेत, आमच्या परिचयातलेच असतात लोक. मला एक सांगा की ज्यावेळेस तुमची माहिती घेत होतो आणि बऱ्याच वेळा वाचलं, पण ते तुम्ही हे माहीत नव्हतं की तुमच्या प्रभागामध्ये किंवा तुमच्या भागामध्ये ज्यावेळेस कुणाचं लग्न असेल तर तुम्ही प्रत्येक लग्नाच्या वेळेस त्यांना वधूला तुम्ही झाल रुखवत वगैरे देत असतात. काय कन्सेप्ट आहे नक्की? आणि कधीपासून देता? म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर देताय? नाही, अजिबात नाही. हे सुद्धा झाल रुखवत म्हणजे अनेक जणांना माहिती नाही की झाल रुखवत म्हणजे काय. 2 व्यक्तींना संसारासाठी ज्या भांडीकुंडी लागतात, ताटी चमचे, अगदी देवघरातला देव सुद्धा,
म्हणजे आईबाप जे कन्यादान म्हणून कन्या देतात हा ते. बरोबर म्हणजे अगदी बरोबर. जे आई वडील कन्यादान करतात हं. तेच कन्यादान आमचे चुलते कैलासवासी विलास भाऊ बराटे यांच्या संकल्पनेतनं ते करत करत आलेले आहेत जवळपास 2002 सालापासून. बर 2012 साली त्यांचं अकस्मात निधन झालं. पण त्यांनी जे माझ्यावर संस्कार घडवले, जी त्यांनी मला शिकवण दिली, त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मी त्या ठिकाणी ते कार्य पुढे चालू ठेवलं. बर आणि मला सांगायला आनंद होईल की जवळपास 3,000 ते 4,000 कुटुंबांपर्यंत आपण कन्यादान त्या ठिकाणी झाड रुखवत देत आलेलो आहे. बर मग म्हणजे या राजकारणाचा याच्याशी काय संबंध नाही. जे गरजूवंत कुटुंब आहे, ज्यांना बाबा खरंच परिस्थिती नसते, आज तुम्ही वस्तीमध्ये जर गेला कुठल्या, तर असे पण आमच्या इथं भाग आहेत. त्या वस्तीमध्ये ते फिरकतही नाही 5-5 वर्ष. त्या लोकांसाठी आम्ही ते करतो. अच्छा. आणि मध्यंतरी तुम्ही रोजगार मेळावे पण भरवत होते. बरोबर. मी स्वतः युवक आहे. कोविड नंतर अनेकांच्या नोकऱ्या त्या ठिकाणी गेल्या होत्या. आणि आमचे शहराध्यक्ष समीर भाऊ चांदरे यांच्याशी चर्चा करून याबा आपण हा उपक्रम नोकरी महोत्सव जो आहे तो अख्ख्या राष्ट्रवादीच्या मार्फतनं अख्ख्या पुणे शहरात राबवता येईल का? तर त्यांनी अतिशय सक्रिय उत्तर दिलं की आपल्याला हे करायचंच आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये. मग आम्ही कामाला लागलो. शेकडो जे आपले युवक आहेत त्यांना त्या ठिकाणी नोकरी मिळाली. क्या बात आहे. एका जरी नोकरी हा असा प्रश्न आहे की एका जरी भेटला तरी युवक हा घराचा कणा असतो. आणि एका जरी युवकाला आपण त्या ठिकाणी सक्षम करता आलं तरी कुठंतरी ते बरं सुखाचा श्वास घेता येतो. बरोबर. पण आता ज्यावेळेस आज तुम्ही निवडणुकीला उभं राहायचं ठरवतंय, बरोबर, विरोधक आहेत जे मला वाटतं 85 नंतर जो काही तुमच्याकडे वारसा आलेला आहे, मला वाटतं 2002-03 नंतर तुमच्या हातातून नगरसेवक हे पद गेलं. नाही आमच्याकडे कधीच नगरसेवक पद नव्हतं. अच्छा. म्हणजे आम्ही राजकीय नाही, आम्ही समाजकारणाला जास्त महत्व देणारी माणसं आहेत. बर कधीही पद आमच्या आलेलं नाहीये. पण आम्ही त्याचं कधी खंतही मानत नाही की बाबा आम्हाला जरी डावललं असेल थोडंफार. पण काय होतं, आपण जर आता लोकांनी विचार केला पाहिजे की आपण जर एका चुकीच्या व्यक्तीला निवडून दिलं तर आपल्याला 15-20 वर्ष पुन्हा त्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं. बरोबर. त्यामुळे आता लोकांनी कुठेतरी परिवर्तन केलं पाहिजे आणि नवीन विचारातनं ते झालं पाहिजे असं एक अगदी आशा आहे. बाकी काय नाही, निश्चित विचार होणं गरजेचं आहे. कारण जर मागच्या 15 वर्षात काहीच नसेल, सुधारणा होत नसतील, तर निश्चित कुठेतरी नवीन चेहऱ्याला संधी आणि त्यातल्या त्यात जर युवक चेहरा मिळत असेल आणि कुठल्याही स्वार्थी भावनेतून नाही, कुठलाही स्वार्थ नाही, निस्वार्थपणे जर काम करणारा युवक मिळत असेल तर हरकत नाही. नागरिकांनी विचार करणं गरजेचं आहे. पण आता तुम्ही जर या समस्या सोडवण्यासाठी जर समोर आलात, नक्की कर्वेनगरच्या समस्या काय आहेत किंवा तुमच्या प्रभागाच्या समस्या काय आहेत? आज तुम्ही वडार वस्ती जर पाहिली, तिथं SRA प्रोजेक्ट जर उद्या आले तर त्या लोकांकडं साधं प्रॉपर्टी कार्ड सुद्धा नाहीये. ती लोक तिथली रहिवासी आहेत का नाही याची सुद्धा सहानुभूती झालेली नाही. तुम्ही लोक त्यांना निवडून देताय, त्यांचं प्राथमिक काम होतं की पहिले की बाबा आपण या लोकांसाठी काहीतरी, ते पण कर्वेनगरचाच भाग आहे ना. बरोबर. ते पण आपलेच लोक आहेत. जर मला संधी दिली तर मी सगळ्यात पहिलं काम करणार तर ते प्रॉपर्टी कार्डचं त्यांचं काम करणार. त्यांच्याकडे अजून प्रॉपर्टी कार्ड नाहीये. प्रॉपर्टी कार्ड सुद्धा किती वर्षापासून राहत आहेत ते? बरेच वर्ष झाली असतील. आता मला वाटते जसं कर्वेनगर वाढतंय तसं ते आहेत. आणि हे शक्य आहे, प्रॉपर्टी कार्ड देणं शक्य आहे, देऊ शकता? देऊ शकतो. मग मागच्या सत्ताधाऱ्यांनी का नाही दिलं? ते त्यांना विचारलं पाहिजे, तुम्ही का नाही दिलं बाबा? की का कमी पडते? SRA लोक का तिथं लक्ष देत नाही या गोष्टीमध्ये? बरोबर. मग आम्हाला ज्यावेळेस कर्वेनगरला जायचं असेल तर पहिला प्रश्न येतो, म्हणजे पुण्यात सगळीकडे ट्रॅफिक आहे, पण तू कर्वेनगरला जायचं म्हटलं की तुमच्या त्या कर्वेनगरच्या ब्रिज खाली किंवा तिथे जर विचार केला तर ट्रॅफिक, एकतर रस्ता एकदम कंजेस्टेड आहे,
त्याच्यावरती तुम्ही कधी विचार केला नाही किंवा सत्ताधाऱ्यांनी काहीच केलं नाही असं म्हणायचं आहे का? नाही केलंय. तो जर पूल तुम्ही पाहिला तर एका चौकापुरती मर्यादित आहे का तो पूल? बरोबर. जवळपास 15 वर्ष 30 मीटर पूल, मला अंदाजे सांगतोय, 30 मीटर पूल असेल मला वाटतं. 30 मीटर पूल बांधायला 14-15 वर्ष लागली. बर. तर काय कारण होती? किंवा ठेकेदार कमी पडत होते का निधी त्यांना मिळत नव्हता? हे लोकप्रतिनिधीचं काम असतं की बाबा काय कमतरता काय येते. आज सिंहगड रोड तुम्ही सारखा सिंहगड उड्डाणपूल बघा, एका वर्षाच्या आतमध्ये पूर्ण झालेला आहे. बरोबर. आणि आपल्या कर्वेनगरचा पूल ब्रिजला 15 वर्ष लागली. तुम्हाला वाटत नाही तो पूल खूप छोटा आहे आणि तो आणखीन जास्त पाहिजे होता? आहे ना, डीपी प्लॅन जर प्लॅन नुसार पाहिला तर तो आंबेडकर चौकापर्यंत वारजेपर्यंत पूल येतो. बर. मग तो तिथंच का सीमित झाला? तिथपर्यंतच? हे लोकप्रतिनिधींचे काही काही बिल्डरवरती आशीर्वाद आहेत असं म्हणावं लागेल. क्या बात आहे. म्हणजे पण असो, मी भविष्यकाळात ते बदलू शकतो. नक्कीच. अजून कुठल्या कुठल्या समस्या आहेत कर्वेनगरमध्ये? प्राथमिक समस्या आहेत कर्वेनगरला आता बघायला गेलं तर. लाईटची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे. अजूनही? की ज्या उद्भवायला पण नाही पाहिजे असल्या ड्रेनेज लाईन जर तुम्ही बघितल्या तर पहिल्या पावसामध्ये कर्वेनगरमध्ये पूर आला काय अशी परिस्थिती निर्माण होती. बर. गुडघ्या गुडघ्या एवढं पाणी लोकांनी त्या प्रवास केलेला आहे. तर बाबा का आपलं सिस्टीम हे होती का फक्त हाऊस मजा करायची आणि विकास झाला म्हणायचा असं नाही होत. बरोबर. कुठेतरी नवीन पिढीसाठी काहीतरी क्रीडांगणं तरी झाली पाहिजे होती. मी स्वतः पैलवान आहे. क्या बात आहे. तर पूर्वी आजोबांच्या काळात बिजली तालीम होती, आजही आहे ती तालीम. तर त्या पार्श्वभूमीवरती तिथं पण पुढे गेलेलं नाहीये कोण. तालीम कुठल्या क्रीडाला प्रोत्साहन देण्यात नाही आलं. आणि त्यामुळे प्रश्न पडतो की आपण राहतोय ते कुठेतरी कमी पडतोय असं वारंवार आढळतं. अगदी बरोबर. तुम्ही पाहत असतो की दिवाळी असेल किंवा काय असेल ते फराळ वाटप वगैरे चालू असतं किंवा काय असतं, कारण जनरली ज्यावेळेस राजकीय किंवा सामाजिक जीवनातील लोक हे जे कामं करत असतात, दिवाळी आली फराळ वाटप असेल, शालेय साहित्य वाटप असेल, हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करत असतात. तुम्ही कधीपासून करताय? बरं झालं प्रश्न विचारला तुम्ही. मी पैसे कमवायला राजकारणात आलेलो नाही. मी समाजकार्य करायला राजकारणात आलेलो. कोविडची जेव्हा परिस्थिती महामारी आपल्या देशामध्ये आली त्यावेळेस सगळ्यात जास्त फटका तरुण वर्गाला बसला. बरोबर. प्रत्येक घराला त्या ठिकाणी आपलं कोण ना कोण जीवाभावाचं व्यक्ती गमवावं लागलं. अशा संकटाच्या काळामधनं जेव्हा आपण पुढे जात होतो तेव्हा दिवाळी आली होती नुकतीच. आणि आमच्या चुलत्यांनी पूर्वी एकदा ना नफा ना तोटा दिवाळी फराळ वाटला होता. बर. मग त्यांचंच संकल्पना पुढे घेऊन मी तेव्हा यांना मोफतच देता येईल का, माझे चुलते दिलीप भाऊ बराटे यांच्या संग मी संवाद केला. त्यांना खूप आवडला. ते म्हणले अरे लगेच करूयात आपण ह्या गोष्टी. तर तेव्हापासनं कोविडपासनं मी आपल्या गरजूवंत लोकांची दिवाळी गोड व्हावी यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे. आणि मी माझ्या कर्वेनगर भागांसाठी तेवढं करतोच. बरोबर. तुम्ही कोविडमध्ये हे केलं, कोविडचा शब्द आला म्हणून विचारतो. कोविडमध्ये मी बऱ्याच वेळा सोशल मीडियावरती पण पाहिलं, तुम्ही जिथं कोविड पेशंट सापडेल तिथं सॅनिटाईज घर वगैरे ही कामं पण तुम्ही करत होते. हे मी करावे लागले हे दुर्दैव आहे का काय माझं? जे नगरसेवकांनी करायला पाहिजे होतं, स्थानिक उमेदवारांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी करायला पाहिजे होती ती कामं. पण असो, पण आता कोणतरी पुढे यायला पाहिजे. या अनुषंगाने मी जो कर्वेनगर मधला कोविड बाधित झाला त्या माणसाचं घर स्वतः जाऊन तिथं सॅनिटायझेशन करणे आणि नंतर त्या माणसाला त्या घरामध्ये घेणे इथपर्यंत आम्ही त्या रस्त्यावरती जीवाची पर्वा न करता अनेक कार्यकर्ते होते माझ्यासोबत. मी एकटा नाही, कार्यकर्त्यांच्या जोरावरतीच हे सगळं चालू आहे. आणि सगळे माझे मित्र परिवार पण आहे. त्या अनुषंगाने आम्ही ते करत असतो थोडंफार. राजकारणाचा राग आहे त्यावेळेस असं वाटत नव्हतं की आपण एक राजकारणी आहोत आणि
आपल्यातलाच एखादा राजकारणी तिथं नगरसेवक म्हणून काम करतोय आणि तो हे काम करायला येत नाही, राग नव्हता येत? येत होता आणि माहिती होतं काय काय गोष्टी असतात त्या. काय काय लोकांना असतात काय काय सवयी. तुम्ही आत्ता बोलता बोलता सांगितलं की मी पैसे कमवायला नाही राजकारणात आलेलो, मला समाजकारण करायचंय. मग समाजकारण करायचं तर राजकारणात का? चांगला प्रश्न किंवा विचारला. नगरसेवक पदाची अपेक्षा का? नाही, मला अशी मुळीच कुठल्या पदाची अपेक्षा नाहीये. पण इथले जे लोकप्रतिनिधी आहेत, हं. स्थानिक सत्ताधारी लोक आहेत, ते काय करताना दिसत नाहीये जास्त एवढं. कधी कधी राग येतो यांचा. हं. पण म्हणून आबा आपण युवक म्हणून आपल्याला त्या ठिकाणी जाणं आणि आपल्या भागासाठी आपल्याला समर्पित करणं ही पहिल्यापासून आमची शिकवण आहे. बरं. त्या अनुषंगाने मी त्या काम करत असतो. अच्छा. बरं, आता याच्या व्यतिरिक्त जर आपण थोडंसं राजकारण बाजूला ठेवलं, काय वाटतं तुम्हाला की ज्यावेळेस तुम्ही एक नगरसेवक म्हणून तुम्हाला जनतेने कौल दिला, तर प्राधान्याने कुठली कामं कराल? प्राधान्याने सगळ्यात पहिले तर रस्त्याचा जो प्रश्न आहे, मगाशी मी तुम्हाला सांगितला, रस्त्याचा प्रश्न सोडवणारच. जी लोक इथली रहिवाशी आहेत त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळवून देण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे तो पण प्रश्न मार्गी लावणारच. बरं. तिथं पहिलं काम करणार मी. आपल्या आजूबाजूला जर बघितलं तर विकसित झालेले प्रभाग आहेत बरेच. आज तुम्ही औंध, बाणेर वगैरे त्या बाजूला गेले तर बरेच तिथं IT कंपनी वगैरे भरपूर मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये विकास चालू आहे. आपल्या इथं कर्वेनगरमध्ये महर्षी कर्वेंसारखे विचारधारेची लोक आपल्या इथे येऊन स्त्री शिक्षण संस्था काढून महिलांना सक्षम केलं. तर बाबा त्या लोकांसाठी आपल्याला काय करता येईल का, तो देखील मी तो प्रश्न का सोडवणार. बरं. अजून उद्यान उद्यान नाहीच आहे तुमच्याकडे, खेळायला कुठं ग्राउंड नाहीये. बरोबर. जर बाबा सगळ्यांसोबत सरकारसोबत सहमत करून कुठं युवकांसाठी, मुलांसाठी खेळायला ग्राउंड उपलब्ध करता येईल का ते बघणार. ओके. वनदेवी टेकडी जी आहे आमची, ते टेकडीला सुशोभीकरण कसं करता येईल ते त्याच्यासाठी सर्व प्राधान्य देणार मी. अच्छा. जसे तुम्ही मागाशी म्हणले कर्वेनगर ब्रिज, तर तो मला आहे ॲज इट इज करता येईल त्याच्यासाठी मी प्रयत्नशील असेल. बर. आज आणि कुणासोबत विश्वासघात करणार नाही. आज अख्ख्या कर्वेनगरनी एका व्यक्तीला निवडून दिलेलं असतं आणि तो व्यक्ती पुढे जाऊन म्हणतो की मी विकासासाठी सगळ्या कर्वेनगरच्या वाटण्या करून टाकले. तर बाबा हे काय माझ्या ह्यानी होणार नाही, मला शिकवलेलं पण सुद्धा नाही असल्या गोष्टी. बरोबर. नागरिक जेवढे आहेत ते सगळे माझे आहेत. कर्वेनगर हे गाव माझं आहे आणि मी गावासाठी जे जे करता येईल ते सर्व करणार. क्या बात आहे. तुमचं हे परिचय पत्र आहे माझ्याकडे, माझ्या हातामध्ये. हे याच्यामध्ये एक लाईन आहे पहा, की कर्वेनगरला केवळ सुंदर नाही तर सुविधांनी परिपूर्ण, सुरक्षित आणि भविष्यासाठी सज्ज असा आदर्श प्रभाग बनवायचा आहे. हे तुमचं स्वप्न आहे. आता केवळ सुंदर नाही, सुंदर तर बनवायचंच आपण असं गृहीत धरू. तुमच्या बोलण्यातून एकंदरीत मला ते जाणवलं. पण त्याच्यात दोन शब्द एक जाणवले, की सुविधांनी परिपूर्ण आणि सुरक्षित. कर्वेनगरमध्ये खरंच सुविधा नाहीत? सुविधा 2000 काळापर्यंत होत्या, नाही असं नाही. आज त्यावेळेस बाकीची गावं आपल्या कर्वेनगरचं अनुषंगाने सांगायचे की बघा ते गाव कसं प्रगतशील आहे. पण त्यानंतर कुठंतरी खंड पडलाय का असा प्रश्न उद्भवतो. आज बाकीची सगळी गावं कर्वेनगरपेक्षा जास्त वेगाने पुढे चाललेली आहेत आणि कर्वेनगरला कुठंतरी कमी ठेवण्यात आलेलं आहे का. साधी मी असाच एक प्रसंग आठवतो. आमच्या इथले मागच्याच वस्तीमधले एका घरातली मुलगी हरवली होती, म्हणून चौकीमध्ये FIR करायला गेलो होतो. तर चौकीमध्ये FIR केला गेलो, तिथं जे आपल्याला सुरक्षा पुरवतायत ते अक्षरशः म्हणजे ते पत्र्याच्या शेडमध्ये आणि सगळ्या भिंती म्हणजे खराब झालेल्या होत्या. अगदी रंगरंगटी काम सुद्धा तिथे केलं गेलं नव्हतं.
कुठेतरी बाबा असं वाईट वाटलं की बाबा जे आपल्याला सुरक्षा देतात त्यांचीच व्यवस्था आपण करू शकत नाही का. तर त्यावेळेस मी माझ्या स्वखर्चाने चौकीला रंगकाम करून दिलं. क्या बात. पोलीस चौकीला पोलीस स्वखर्चाने. चौकीला. ग्रेट. मग नंतर ती मुलगी सापडली. पण सुरक्षित आणि सुविधा म्हणाल तर सुविधा कमीच आहेत पहिल्यापासून. नाही, आज मला पहिल्यांदा असं कोणीतरी भेटले की जे पोलीस चौकीसाठी कोणतरी काहीतरी करते, नाही, पोलिसांसाठी नाही. काहीतरी करते. नाही तर पोलीस नेहमी शिव्याच खात असतात. बरं, आता सुरक्षेच्या प्रश्नावरून दुसरा शब्द आठवला की तुमच्याच त्या लाईनमध्ये आहे की सुविधांनी परिपूर्ण, सुरक्षित आणि भविष्यासाठी सज्ज. हे सुरक्षित करायचं याचा अर्थ आता कर्वेनगर सुरक्षित नाही का? सुरक्षित तर आहे. पण मध्ये तुम्ही एक प्रसंग बघू तुम्ही वाचलंही असेल कुठेतरी की एक मुलगी त्या आमच्या कर्वेनगरमधनं गेली आणि मला वाटतं बापदेव घाटाच्या तिथं कुठेतरी तिचं हे झालं. बरोबर. मग असे असे प्रसंग घडतात. तर मुलींची ते का संख्या पण करतात? जास्त आहे तुमच्याकडे शिकायला. स्त्री शिक्षण संस्थाच आहे ना आमच्या इथं. बरोबर. हॉस्टेलाइज क्राऊड भरपूर आहे आमच्या इथं. हम्म. तेव्हा हॉस्टेलाइज क्राऊडमध्ये मग त्यांना काही नियमावली देता आली तर गावाच्या वतीने. तर असाही माझा प्रश्न असतो गावाला कधी कधी की बाबा त्या मुलींसाठी आपल्याला काही नियमावली ठेवता आली तर ठेवूयात का. बरं. पण जे सत्ताधारी आहेत ते टाळाटाळ करतात आणि निघून जातात. चालायचं. चला, म्हणजे निवडणूक, पुढची निवडणूक येईपर्यंत कुणीच जागा होत नाही असं म्हणता येईल. बरोबर बरोबर. नक्कीच. समोर तुमच्या छातीला घड्याळ आहे आणि घड्याळ तेच वेळ नवी. हा, बरोबर. काय नक्की राष्ट्रवादी काँग्रेस हे अजितदादा गटामध्ये तुम्ही आहात? नाही गट नाही. आमच्यासाठी पवार साहेब आजही आदरणीय आहेत. ते आमचे विठ्ठलच आहेत. हम्म. आणि अजितदादांचं काम शैली तुम्हाला बोले तैसा चाले त्याची वंदवे पावली. आधी यथासांग व्यक्तिमत्व जर कोण असेल तर ते अजितदादा पवार आहेत आजच्या घडी. बरोबर. आणि त्यांनाच इन्स्पायर होऊन मी त्यांच्यासोबत राहण्याचा नेहमी माझा अट्टास आहे आणि मी त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकर्षितच होतो. जो माणूस पहाटे 6 वाजता लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी तिथं उपस्थित असतो, असा मला एक राजकीय नेता दाखवा तुम्ही की जो 6 वाजता तिथं लोकांसाठी उभा आहे. सगळे येतात मोठ्या मोठ्या गाड्यांमधनं उद्घाटन करतात आणि त्यांचा कार्यकाळ ते करत असतात. अजितदादा उद्घाटन पण सकाळी 6 वाजता 6 करतात. वाजता करतात. त्यामुळे अजितदादांसोबत मी जाण्याचा निर्णय घेतला नाही. आणि अजितदादांसोबत कायम आहे. काय तुमच्या प्रभागातल्या मतदारांना काय संदेश द्याल शेवटी? शेवटला एवढंच सांगेल की मायबाप जनता आहे, जनतेचा कौल हा मला मान्यच असणार आहे. पण आता कुठेतरी परिवर्तन झालं पाहिजे आणि बदल झाला पाहिजे. या दृष्टिकोनाने तुम्ही सुद्धा विचार करा. आपल्या भागातला जर एखादा युवक पुढे येत असेल तर त्याला आत्ता साथ द्या, जेणेकरून तो भविष्यात काहीतरी बदल करू शकतो. आणि युवकाला थोडंसं डावललं तर कुठेतरी होतं की बाबा आतापर्यंत अनुभव घेत आलेतच. पण अनुभव येणं फार महत्वाचं असतं. बरोबर बरोबर. म्हणजे दादा, खरं तर तुम्ही ज्या गोष्टी बोललात आणि तुम्ही आतापर्यंत ज्या गोष्टी केल्या, म्हणजे आजपर्यंत जी कामं करत आलात तुम्ही निस्वार्थ भावनेने करत आलात. कारण निवडणूक आल्याच्या नंतर तर प्रत्येक जण करतोय, परंतु तुम्ही तुमची ही 20-25 वर्षाची जी काही परंपरा आहे, मग ते लग्नामध्ये झाल देणं असो किंवा एक कन्यादानच करणं, म्हणजे एक बापाचं जे काम आहे ते तुम्ही करताय. आणि हे काय 2 वर्षापूर्वी निवडणूक आली म्हणून करताय किंवा निवडणूक येणार म्हणून नाही. गेले 25 वर्ष झालं तुम्ही ते करताय. दिवाळी फराळ असेल किंवा इतर नागरिकांसाठी समस्या असतील आणि तुमचे जे व्हिजन आहेत, खरं तर मला ते विशेष वाटलं की प्रॉपर्टी कार्ड अजूनही नाही. म्हणजे उद्या जर तिथे एखादा प्रोजेक्ट आला तर त्या नागरिकांनी करायचं काय. आणि विशेष म्हणजे जे सत्तेमध्ये होते किंवा जे त्यावेळेचे नगरसेवक होते त्यांच्याकडून ते झालं नाही, हे मोठं दुर्दैव आहे. आणि खरं तर तुम्ही सांगितलं 1985चं जे कर्वेनगर होतं आणि जे व्हिजन होतं ते काही अजूनही कुठेतरी पूर्णत्वास आलेलं नाही. निश्चित जनतेने तुमच्यासारख्या तरुणाला संधी देणं गरजेचं आहे आणि तुम्ही त्या संधीचं सोनं कराल अशी आम्हाला अपेक्षा आहे. फक्त एकच होऊन देऊ नये की ये रे माझ्या मागल्या, म्हणजे लोकांना अशी म्हणायला संधी देऊ नका आगेतून उठून फुपाट्यात पडलो. पण तुमचं एकंदरीत मागचं काम पाहता मला नाही वाटत की ही संधी लोकांना मिळेल. तशी आम्हाला शिकवणही नाही आणि ते आमचे संस्कारही नाही. जे आम्ही बोलतो ते करतो, कारण की आम्ही अजितदादाचे कार्यकर्ते आहेत. क्या बात आहे. अजितदादाचा वाद आहे, जे बोलणार ते करणार. नक्कीच आणि रोखतो. त्याचाच हाच याला आहे. क्या बात आहे. नक्कीच तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात आणि खरं कर्वेनगरचं वास्तव मांडलं
त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद.